महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ अध्यक्ष संदीप पाटील, आपले महामंत्री विशालजी मोहिते, भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव प्रवीण जाधव आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू आणि खरं तर मी या ठिकाणी अकरावा प्लेयर जसा असतो क्रिकेटमध्ये तसा मी आलेला आहे. आपल्या भारतीय मजदूर संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पुराणे यांचं एक 8 दिवसापूर्वी देहावसान झालं. ते डोंबिवलीला होते. वीज कामगार महासंघाचे ते कार्यकर्ते होते. भारतीय मजदूर संघाचे अनेक वर्ष त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम डोंबिवलीला असल्यामुळे आपले अध्यक्ष आणि महामंत्री या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. आणि मला काल रात्री फोन आला की असा कार्यक्रम आहे, तुम्ही त्या कार्यक्रमाला जा. आम्ही दोघेही काही जाऊ शकत नसतो, कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही, म्हणून या कार्यक्रमाला मी आलेलो आहे. परंतु तुमच्या भावना मी ऐकल्या, समजून घेतल्या आणि त्या तशाच्या तशा भावना मी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाकडे सुपूर्त करेल, एवढं मात्र नाही. भारतीय मजदूर संघ 1955 मध्ये स्थापन झाला. स्थापन करताना 35-36 लोक होते, पूर्ण भारतातून आले. आणि दत्तोपंत ठेंगडे ते सगळं प्रयोजन केलं. म्हणजे त्यांना संघाने सांगितलं की तुम्ही भारतीय म्हणजे कामगार संघटनेचं काम सुरू करा. सुरुवातीला त्यांनी इंटकमध्ये सीटूमध्ये असं काम केलं आणि नंतर सगळ्या संघटनेचा अभ्यास करून संघाचे कार्यकर्ते भारतीय मजदूर संघाने त्यावेळेस कोणी होतो, कामगार क्षेत्रात काम करण्यात त्यावेळेस कोणी होतो. आणि त्यावेळी त्यांनी पूर्ण संघटनेचा अभ्यास करून भोपाळमध्ये बैठक बोलवली. 35-36 लोक त्या बैठकीला उपस्थित होते. आणि त्या बैठकीमध्ये भारतीय मजदूर संघाची स्थापना 1955 मध्ये झाली, आपल्या सगळ्यांना माहिती. ही स्थापना करताना भारतीय मजदूर संघ म्हणून किंवा या संघटनेचा विचार करताना काही गोष्टी दत्तोपंतांनी आपल्या मनात ठेवल्या. त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की कुठल्याही पॉलिटिकल पक्षाला आमची संघटना संलग्न राहणार नाही. तर मग पॉलिटिकल पक्षाला संलग्न राहणार नाही तर बाकी सगळ्या संघटना कुठल्या ना कुठल्या पॉलिटिकल पक्षाची होत्या. इंटक जशी काँग्रेसची आहे, आयटक, सीपीआय सगळ्या कम्युनिस्ट संघटना आहे, त्यांचे सगळ्यांचे पक्ष आहे. आता इथून प्रदेशाच्या आपण संघटना बघितलं, शिवसेनेच्या संघटना आहेत, कामगार संघटना. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे आज भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये सुद्धा ज्या कामगार संघटना त्या कुठल्या ना कुठल्या पक्षाला संलग्न आहे. असं असताना मग हा विचार का केला कुठल्या पक्षाला आम्ही संलग्न राहणार नाही, कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली कामगार चालवतो, मग कामगारची संघटना चालवतील. कामगारांची ताकद काय, तर कामगारांची ताकद त्यांची एकजूट. आतापर्यंतच्या इतिहासात असं लक्षात आलं होतं की कुठलाही राजकीय पक्ष कामगारांना न्याय देऊ शकत नाही. आपल्याला जॉर्ज फर्नांडिस माहिती असतील, ते रेल्वेच्या संघटनेचे लीडर होते मुंबईला आणि मोठी संघटना त्यांची होती रेल्वेमध्ये. आणि त्यांनी एक मागणी पत्र रेल्वेला दिलं की ह्या आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या तुम्ही पूर्ण करा. त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. कालांतराने तुम्हाला सगळ्यांना माहिती की जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री झाले. ते जेव्हा रेल्वे मंत्री झाले तेव्हा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ते मागणी पत्र त्यांच्याकडे, त्यांनी सुद्धा त्या मागण्या पूर्ण करू शकले नाहीत.
म्हणजे हा इतिहास आहे की कुठलाही राजकीय पक्ष हा कामगारांची शिडी म्हणून वापर करून घेतो आणि आपलं इच्छित साध्य झालं की कामगारांकडे दुर्लक्ष करतो. खरं तर इंटर संघटना जर राजकीय संघटनाच होती ती. काँग्रेसने इतके वर्ष राज्य केलं, म्हणजे काँग्रेसची संघटना इतके वर्ष राज्य केलं, पण ती संघटना शेवटच्या पातळीवर आहे. आणि भारतीय मजदूर संघ कुठल्याही राजकीय पक्षाला संलग्न नसताना आज एक नंबरला आहे. राजकीय पक्षांकडून आपल्याला फायदे होतात, पण त्यांच्याशी संलग्न होऊन त्यांच्या दावणीला बांधण्याला आपला विरोध आहे. कारण त्यांच्या दावणीला बांधलं की ते सांगतील, म्हणजे राज्यकर्ते जसं सांगतील तसं त्या संघटनेला ऐकावं लागतं. आणि कोणताही मालक म्हणजे राजकारणामध्ये राजकीय पक्ष जेव्हा सत्तेवर जातो तेव्हा तो मालक होतो. कोणताही मालक आपल्या कामगारांना काही देत नाही, आपण बघतो. त्यामुळे सुरुवातीपासून हे ठरवलेलं प्रिन्सिपल आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही संलग्न राहणार नाही, आणि आजपर्यंत आपण ते पाळत आलो. मोहितेंना भारतीय मजदूर संघाने काढलेली नाही. विशालजी स्वतःहून ते आपल्या भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव पण होते. त्यांना काढलेलं नाही, तर त्यांनी भारतीय मजदूर संघ सोडून भाजपचं काम केल्यामुळे त्यांना आपण थांबायला सांगितलं. आता तुमच्या संघटनेचा विषय जो आहे तो विषय तुम्ही परत एकदा चर्चा करा. तुमच्या मी सगळ्यांच्या भावना प्रदेशाला कळवतो आणि काय मार्ग काढतील ते आपण बघूया. काय आहे की आपण संघटना चालवताना, म्हणजे भारतीय मजदूर संघाची स्थापना दत्तोपंत ठेंगडेंनी केली. आज देशाची एक नंबरची संघटना आहे आणि ते हयात असतानाच भारतीय मजदूर संघ एक नंबरला आलेला. परंतु फक्त ते 2 वेळा सरचिटणीस राहिले. त्यानंतर भारतीय मजदूर संघात त्यांनी कुठलीही पद घेतलेली नाही. भारतीय मजदूर संघाने काही नियम केलेले आहेत. अर्थात तुमच्यासाठी नाही बोलत, कदाचित मार्ग निघू शकेल, त्यांना परत काहीतरी मधला मार्ग काढून आपण त्यांना परत घ्यायला सांगू. भारतीय मजदूर संघाचं ते तत्वज्ञान आहे. आता त्याच्यामध्ये परत बदल केला की 60 वर्ष झालेल्या माणसाला प्रदेश पदाधिकारी होता येणार नाही. यांना तर खूप संधी होती, म्हणजे त्यांचं वय आता किती आहे? 39 म्हणजे अजून 20 वर्ष त्यांना काम करायला संधी होती. परंतु ते भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना थांबवलं. जर कार्यकर्ते निर्माण करायचे असतील तर काहीतरी बंधनं ठेवली पाहिजे. जिल्ह्यामध्ये आपलं जे भारतीय मजदूर संघाचा बेस कुठला आहे? जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते तयार होतात, म्हणून जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचं 45 ठेवले आहे की जिल्हा पदाधिकारी होण्यासाठी कार्यकर्ता 45 वर्षाचा असावा. आपण प्रयत्न केले. मला अभिमान आहे की या संघटनेतून अनेक पदाधिकारी आपल्याला भारतीय मजदूर संघाला मिळाले. खरंच आम्हाला आनंद आहे आणि अभिमान पण आहे. आपले कृष्णा साठे, शिवरामजी, आपले नंदकुमार भोसले, तेजस जाधव, असे अनेक कार्यकर्ते भारतीय मजदूर संघाला मिळालेले आहेत. आणि मला ही आनंद झाला की आज सकाळपासून बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जनरल मीटिंग घेतली, अनेक विषय ठरवले आणि अधिवेशन करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. तर एक संघटना चांगल्या पद्धतीने काम करते आणि भारतीय मजदूर संघ व्यक्तीच्या आधारावर कधी काम करत नाही. व्यक्ती बदलतात. आता मी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचा संघटन मंत्री होतो. माझं वय 60 वर्ष झालं, मला थांबलं. असे अनेक कार्यकर्ते की जे वयामुळे थांबवलेले आहेत. असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना थांबवलेले आहेत. काही गोष्टी अशा असतात की त्या प्रिन्सिपलला धरून भारतीय मजदूर संघ करतो. त्यामुळे भारतीय मजदूर संघ एक नंबरला लक्षात ठेवा. उगाच नाही भारतीय मजदूर संघ एक नंबरला आलेल्या हयातभर अध्यक्षपद न सोडणारे इतर संघटनांचे कार्यकर्ते आहेत जे मरायला टेकले पण अध्यक्षपद सोडलेले. त्यामुळे होतं का, नवीन कार्यकर्ते तयार होते. नवीन कार्यकर्ते तयार होण्यासाठी 60 वर्षाची 45 वर्षाची मर्यादा जिल्ह्यासाठी ठेवली, 60 वर्षाची मर्यादा प्रदेशासाठी ठेवली
आणि 75 वर्षाची मर्यादा केंद्रासाठी ठेवलेली आहे. केंद्रामध्ये सुद्धा 75 वर्ष झाल्यानंतर कोणी पदाधिकारी होणार नाही. अजून एक क्रायटेरिया आहे, 2 टर्म झाल्यानंतर परत पदाधिकारी होता येणार नाही. आपल्याला माहिती आहे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष जो आहे तो 2 टर्म फक्त राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. तसं भारतीय मजदूर संघाने ठरवलं की कुठलेही पद हे 2 टर्म द्यायचे, म्हणजे अध्यक्ष आणि सरचिटणीस 2 टर्म द्यायचे, 2 टर्म. कारण कार्यकर्ते त्याशिवाय निर्माण होणार नाही. आणि आपली संघटना ही कार्यकर्ते कामगारांसाठी चालवली कामगार संघटना आहे. पॉलिटिकल पाठबळ आपल्याला नाही. त्याचं कारण असं आहे की तो पक्ष आपल्या फायद्यासाठी कामगारांचा वापर करून घेतो आणि तो वापर संपला की त्याचे प्रश्न कुठलेही सुटत नाही. हा इतिहास आहे. तसं जर असतं तर कम्युनिस्ट पक्ष सुद्धा पार्टीमध्ये पक्षामध्ये याच्यामध्ये होता, राजकीय याच्यामध्ये होता, राज्यस्थान याच्यावर होता, पंतप्रधान सुद्धा त्यांच्यासोबत होते. अनेक वर्ष त्यांनी राज्य केलं, परंतु ते कामगारांचे प्रश्न सोडवू शकले नाही. हा इतिहास आहे. त्यामुळे भारतीय मजदूर संघाचे काही प्रिन्सिपल ठरवलेले आहेत ते प्रिन्सिपलच फक्त आपण पण लक्षात ठेवले पाहिजे. दुसरं असं आहे की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जे कामगार कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत त्या कामगार कायद्यांच्या बदलाबद्दल एक सेमिनार होणार आहे, मेळावा होणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आपल्या त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. कारण ते कामगार कायदे आपल्याला सुद्धा लागू आहेत. त्यामुळे त्या कामगार कायद्यांमध्ये काय बदल झाले, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे सगळं समजून घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. दुसरा विषय असा आहे की भारतीय मजदूर संघाची जी काही रचना आहे त्या रचनेप्रमाणे आपण काम करतात त्याबद्दल काही मला दुमत नाही. भारतीय मजदूर संघाची कार्यपद्धती जी आहे त्या पद्धतीने आपण काम करीत राहावं. आता जे येणारं अधिवेशन आपण ठरवलेलं आहे ते अधिवेशन 700 लोक झालेली आहेत, परंतु ते 1000चं आपण टार्गेट ठरवलेलं आहे. ते 1000 पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि एक चांगलं अधिवेशन आपण घ्यावं. आपली ताकद ही सभासदांची ताकद आहे. आपले प्रश्न तात्पुरते प्रश्न असतात. आपल्याला असं वाटतं की तो राजकीय माणूस सोडवेल, परंतु कोणताही राजकीय माणूस आपले प्रश्न सोडवेल अशी परिस्थिती नाही. कारण त्यांचे स्वतःचे काही वेस्टेड इंटरेस्ट असतात. त्यामुळे अशा पद्धतीने राजकीय लोकांच्या भरोश्यावर आपण काम करत नसल्यामुळे काही नियम लावल्यामुळे हा विषय आपल्यासमोर आलेला आहे. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो की जो विषय तुम्ही मला सांगितलं किंवा ज्यात तुम्ही व्यथा मांडल्या त्या मी प्रदेशाकडे पोहोचवेल आणि त्यातून काय मार्ग काढता येईल आपण तो ठरवूया. परंतु आपली जी प्रथा आहे त्या प्रत्येकाने तुम्ही कार्यकारिणीची यादी त्यांना द्या, प्रदेश त्याला संमती देईल, अजून काय बदल सुचवतील. तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोलू शकता. असं नाही की तुम्ही त्यांची चर्चा करू शकता, त्याच्याशी चर्चा करा. तुमचं म्हणणं त्यांच्या पुढे पण मांडा, मी पण सांगतोच आहे. त्यामुळे काय होईल ते आपण बघूया. परंतु आपली संघटना वाढवण्यासाठी आपल्याला खूप वाव आहे. आज आपण बघितलं की फक्त आपल्या बोर्डातले लोक सभासद आहेत. आपलं नाव काय, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक. बोर्डाचे सुरक्षा रक्षक असं कुठं म्हटलेलं. आपली ताकद म्हणजे बोर्डामध्ये किती सुरक्षा रक्षक आहेत एकूण? 1 लाख बोला आपण. 1 लाखापैकी आपल्याकडे किती तो आपण प्रयत्न केला पाहिजे. बोर्डाचेच नाही, इतरही अनेक सुरक्षा रक्षक आहेत जे खाजगी काम करतात. त्यांच्यावर अन्य होतं. म्हणजे आपण सकाळी जे गीत म्हटले, कोणतं गीत म्हटलं, मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले, शोषित पीडित वंचित जनता भाग्य बनाने वाले. फक्त बोर्डातलेच लोक वंचित नाही, बोर्डातल्या लोकांना ते पण चांगल्या फॅसिलिटी मिळतात. परंतु त्याशिवाय हे 1.5 लाख जर धरले किंवा 2 लाख धरले, काय जेवढीची संख्या त्यातही आपल्याला वाव आहे वाढण्यासाठी. आणि इतर जे सुरक्षा रक्षक आहेत खाजगी, त्यांची सुद्धा आपल्याला संघटना बांधता येऊ शकते. त्याच्याकडे कोण बघणार? तुम्हाला ज्याप्रमाणे संघटनाकडून फायदे मिळाले, किमान वेतन तुम्हाला आहे, त्यांना कुठं किमान वेतन मिळते? 12-12 तास त्यांना काम करावं लागतं, पण ओव्हरटाईम सुद्धा दिले जाते. म्हणजे एक सुरक्षा रक्षक 12 तास काम करतो, दुसरा सुरक्षा रक्षक परत 12 तास काम करतो. 2 सुरक्षा रक्षकांचं 3 सुरक्षा रक्षकांचं काम 2 जण करतात आणि त्यांना ओव्हरटाईम मिळत नाही. बाकीच्या त्या गोष्टी लांबच नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. कारण जे आपण गीत म्हणतोय त्या गीताचं एक महत्त्व आहे. ते गीत आपल्या भारतीय मजदूर संघाच्या तत्वज्ञानाचं सार आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण करू.
दुसरी गोष्ट आहे की सुरक्षा रक्षक देशामध्ये आज अत्यंत भीषण परिस्थिती आहे. त्यामुळं आपण जे काम करतो ते अतिशय महत्त्वाचं काम आहे. आपण जे म्हणतो ना, देश की हित में करेंगे काम करेंगे पूर्ण काम. खऱ्या अर्थाने आपण देशाच्या हिताचं काम करतो. एखाद्या संस्थेची सुरक्षा सांभाळणं हे अतिशय जिकरीचं काम आहे, मोठं काम आहे. त्यामुळे आपण खूप चांगलं काम करतात, दैवी काम आहे. आणि आपण या संघटनेमध्ये आहात. ही पण भारतीय मजदूर संघ ही विश्वकर्माला आराध्य दैवत मानणारी, कामगारांचं दैवत मानणारी, आपल्या भारतीय संस्कृतीची नाळ धरून चालणारी भारतीय मजदूर संघ ही संघटना आहे. आणि या संघटनेचे तुम्ही सभासद आहात. या भारतीय मजदूर संघाला वाढवण्यासाठी, मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आपलं एक अधिवेशन जे आहे ते अधिवेशन अतिशय भव्य व्हावं, त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली